प्रश्न चालतात की अर्थमंत्री पद हे अजून रिक्त आहे, तर जयंत पाटील यांची वर्णी अर्थमंत्री पदासाठी लागेल. नाही, असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढं का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खातेवाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला तर होईल ना. आम्ही सगळे राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार आमदार एकच संघ आहोत. त्यामुळं मला हे बऱ्याच वेळेला दुःख वाटतं की वारंवार अशा चर्चा प्रसारमाध्यमातून का येत आहेत. ईश्वरपूरच्या ज्या जागेसंदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेला होता, तुम्ही म्हणाला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले होते. तो जमिनीचा जो विषय आहे तो महसूल मंत्र्यांच्या अखेरीत येतो का, आणि जर असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला होता की असं? नाही, महसूल मंत्र्यांच्या अखत्यारीत तो विषय येत नाही. तो नगरपालिकेचा विषय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच येतो, हे मलाही माहीत होतं. आणि त्यासाठी त्यांच्या भेटीची काल आमचे नगराध्यक्षही आलेले, भेटीची प्रयत्न केला, पण ते त्यांचा फोनच बंद होते. मग नंतर कळलं की दिल्लीला रवाना झालेत ते. आणि त्यानंतर मग नगराध्यक्षच खरं माझ्यावर येणार होते, पण बराच वेळ झाला, भेटीची वेळ मिळाली नाही. मग मी नगराध्यक्षांना म्हटलं आज काय भेटायची शक्यता दिसत नाही, तुम्ही जावा. आणि त्यानंतर मला ते अटल सेतूच्या पलीकडे गेल्यावर मला कळलं की आपण 10:15 10:30 आलात तर चालेल. मग मी तिकडे गेलो. गेले काही दिवस खूपच योगायोग घडतात का? म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं हे वक्तव्य की त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे, त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस बजावली जाणं, त्यानंतर तुम्ही भेटायला जाणं थोड्या वेळाने, नाही असं आहे, मला दुसऱ्या पक्षावर बोलायचा काही अधिकार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो. त्यावेळी त्यांची समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.